बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. भाग दुसरा. तथागत बुद्धांच्या धम्मासंबंधी विविध दृष्टिकोन. बुद्धांच्या धम्माचे विविध दृष्टिकोन. इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले? तथागत बुद्धांची शिकवणूक कोणती? त्या प्रश्नासंबंधी बुद्धाच्या कोणत्याही 2 अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही. काहींच्या मते समाधी हा बुद्धाच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे, तर काहींच्या मते त्यात विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाची आहे. काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षार्थी यांना सांगावयाचा गुप्त मंत्र आहे, तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो. काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे. काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकवणारे ते शास्त्र आहे. बौद्ध धम्मासंबंधीचा आणखी पुष्कळच मतभिन्नताचा संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यापैकी काही मते एकांगी विचारवंताची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धर्माचे सार समाधी, उपासना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक. दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धर्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो. त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे उपासक नसतात. धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र आहे त्या मानवशास्त्राचे ते अभ्यासक नसतात. प्रश्न असा उद्भवतो की महाकारुणिक तथागत बुद्धांनी काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता काय? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी 2 मुद्द्यांचा हवाला देतात. ते म्हणतात, तथागत बुद्धांनी अहिंसा शिकविली, तथागत बुद्धांनी शांती शिकविली. त्यांना आणखी असा प्रश्न केला की तथागत बुद्धांनी त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय? तथागत बुद्धांनी न्याय शिकविला काय? तथागत बुद्धांनी प्रेम म्हणजे मैत्री, कल्याण मैत्री शिकविली काय? तथागत बुद्धांनी स्वातंत्र्य शिकविले काय? तथागत बुद्धांनी समता शिकविली काय? तथागत बुद्धांनी बंधुता शिकविली काय? तथागत बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतात काय? बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राय क्वचितच उपस्थित केले जातात. माझे असे उत्तर आहे की महाकारुणिक तथागत बुद्धांना एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता. तथागत बुद्ध वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतात, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहेत. तथागत बुद्धांनी केलेले वर्गीकरण. तथागत बुद्धांनी आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे. पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली. तथागतांनी तो धम्म नाही असा एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले. तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला गेला. तथागतांनी तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्त्वज्ञानाचे दुसरे नाव होय. तथागत बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या 3ही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे.